आता तुम्ही जे हे बघत आहेत हे गिफ्ट तिलापियाचं सीड आहे। आता हे सीड बऱ्यापैकी एग्ज मधून रिलीज झालेलं आहे। तर ह्याच्यावरती आता बऱ्यापैकी आम्ही जी ट्रीटमेंट करणार आहे ती ट्रीटमेंट राहणार आहे 21 डेजची। नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पुणे या जिल्ह्यातील दौंड या तालुक्यातील पाटस या गावात आलेलो आहोत आणि आज आपण मत्स्यबीज उत्पादन कशा पद्धतीने घेतलं जातं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो। नमस्कार सर। नमस्ते। गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी जावेद तांबोळी फिश फार्म पाटस, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका येथील पाटस गावामध्ये हा तांबोळी फिश फार्म या नावाने हा प्रोजेक्ट चालू आहे। किती वर्षापासून तुम्ही हे मत्स्यबीज घेताय? आम्ही जवळपास हा जो व्यवसाय आहे आमचा हा मोठ्या प्रमाणात 14 ते 15 वर्षापासून आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही सर्व जातीचे मत्स्यबीज तयार करून बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रात आम्ही प्रोव्हाइड करतोय। तर सर, तुम्ही जे मत्स्यबीज घेताय ते कोणत्या जातीचे आहे? आता ह्यामध्ये बऱ्याच जाती आहेत। तर ह्याच्यामध्ये मेन ज्या जाती आहेत रहू, कतला, मुरगल, सपर्नस, पंगेशियस, तिलापिया या सर्व जातीचं मत्स्यबीज आम्ही या तांबोळी फिश फार्म पाटस या ठिकाणी तयार करतो। तर या मत्स्यबीज उत्पादनाची प्रक्रिया तुम्ही कशा पद्धतीने करता? आता तुम्ही बऱ्यापैकी जे बघताय माझ्या मागच्या बाजूला ते तिलापिया गिफ्ट तिलापिया ब्रूडर पॉन्ड आहे। तर बऱ्यापैकी ह्या ब्ल्यू कलरच्या जाळ्यामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे मेल फिमेल ठेवले जातात। ह्याच्यापासून आम्ही एग्स कलेक्ट करून बऱ्यापैकी हॅचरीमध्ये गिफ्ट तिलापियाचं मत्स्यबीज तयार करण्याचं काम करतोय। एग्स कलेक्ट केल्यानंतर मेन प्रोसेस हॅचरीमध्ये चालते। तर बऱ्यापैकी तुम्ही जे हे बघताय जार युनिट, आता जार युनिटमध्ये बऱ्यापैकी जे आहेत ते गिफ्ट तिलापियाचे एग्ज आहेत। तर बऱ्यापैकी यांची जी प्रोसेस आहे एग्ज मधून सीड रिलीज होण्यासाठी कमीत कमी एक 5 ते 6 दिवसाचा कालावधी लागतो। बऱ्यापैकी जे सीड रिलीज झालंय ते जारच्या साह्याने वरच्या बाजूनी ट्रे मध्ये आणलं जातंय। ह्याच्यामध्ये कमीत कमी 24 ते 48 तास हे सीड ठेवलं जात आहे। बऱ्यापैकी हे सीड 24 ते 48 तासानंतरून हे बऱ्यापैकी एक वेगवेगळ्या स्टेपने त्यांना ठेवलं जाते। बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये सीड तयार होण्यासाठी टाइम जातो आणि ह्यांच्या बऱ्यापैकी ह्यांना जी ट्रीटमेंट जी आपल्याला करायची आहे हार्मोन ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांना मग ह्या 24 तासानंतर त्यांना आपल्याला फीड चालू करता येतं। आता तुम्ही जे हे बघत आहेत हे गिफ्ट तिलापियाचं सीड आहे। आता हे सीड बऱ्यापैकी एग्ज मधून रिलीज झालेलं आहे। तर ह्याच्यावरती आता बऱ्यापैकी आम्ही जी ट्रीटमेंट करणार आहे ती ट्रीटमेंट राहणार आहे 21 डेजची। आता तुम्ही जे हे बघताय हे गिफ्ट तिलापियाचं जे सीड आहे हे सीड ह्यांच्यावरती 21 डेज हार्मोन ट्रीटमेंट कंप्लीट झालेलं आहे। तर हे 21 डेज हार्मोन ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर हे सीड शेतकऱ्यांना सेल केलं जाते। तर हे सीड सेल करताना त्यांचं जे काउंटिंग आहे, काउंटिंग कशा पद्धतीने केलं जाते ते तुम्हाला मी दाखवून देतो। आता बऱ्यापैकी हार्मोन ट्रीटमेंट म्हणजे काय, तिलापियावरती जी फीडद्वारे जी 21 डेज हार्मोन ट्रीटमेंट दिली जाते ते म्हणजे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे एग्ज मधून जे सीड रिलीज होते, सीड रिलीज झाल्यानंतर त्यामध्ये बऱ्यापैकी काय फिमेलचं प्रमाण असतंय, ते फिमेलचं प्रमाण घालवण्यासाठी ही हार्मोन ट्रीटमेंट केली जाते। हार्मोन ट्रीटमेंट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये 21 डेज त्यांना हार्मोन फीडद्वारे त्यांना दिलं की त्यामध्ये फिमेलचं मेलमध्ये कन्वर्ट करतोय आणि बऱ्यापैकी जी फार्मिंग केली जाते या गिफ्ट तिलापियाची मेल जातीची फार्मिंग केली जाते। त्यासाठी हा जेनेटिक इम्प्रूव्ड फार्म तिलापिया आहे। बऱ्यापैकी सगळ्यांनी जो आता शेतामध्ये जर तुमच्या शेततळ्यामध्ये सोडायचा असेल तर तुम्ही हा गिफ्ट तिलापियाच सोडला पाहिजे। गिफ्ट तिलापियाचं सीड काउंटिंग कशा पद्धतीने केलं जाते, ज्यावेळेस शेतकरी सीड नेण्यासाठी येतोय त्यावेळेस त्याला कुठल्या पद्धतीने काउंटिंग द्यावं लागतंय, तर ते काउंटिंग जे द्यावं लागतंय ते त्यांना वजन काट्यावरती द्यावं लागते। बऱ्यापैकी आता काय होतंय, आता काउंटिंग द्यायच्या वेळेस त्यांना आपण काय करतोय, एक ऍव्हरेज वेट काढतोय। ऍव्हरेज वेट नुसार त्यांच्या बॅगच्या पॅकिंग मध्ये किती सीड ठेवलं जाते ते आणि त्यांचा प्रवास किती लांबीचा आहे, तर सीडचं किती पॅकिंग केलं पाहिजे, 500 केलं पाहिजे का 1000 केलं पाहिजे, हे मग त्यांच्या टायमिंग नुसार आम्ही ठरवलं जाते त्यांना किती वेळ लागणार आहे प्रवासाचा। तर हे बऱ्यापैकी आता सीड कसं पॅकिंग केलं जातंय आणि काउंटिंग कसं केलं जातंय हे तुम्हाला मी दाखवून देतो। आता हे जे सीड आहे हे बऱ्यापैकी मी सगळं पूर्णपणे ड्राय घेतलेले,
तर हे ड्राय घेतल्यानंतरून आता मी हा काटा झिरो केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय करतो मी आता एक 50 ग्रॅम पर्यंत एक सीडचं वजन घेणार आहे. आता 50 ग्रॅम पर्यंत सीडचं वजन घेतलेलं आहे. तर 50 ग्रॅम मध्ये किती मासे बसतात हे मी हँड काउंटिंग करून दाखवतोय. तर बऱ्यापैकी आता हे काउंटिंग झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता 50 ग्रॅम मध्ये माझे कमीत कमी 150 सीड बसलेले आहेत. तर 150 सीड आता पॅकिंग मला द्यायचं आहे 500 पिल्लांचं. तर ते कशा प्रकारे केलं जाते ते आता आपण काय करतोय, मोबाईल मध्ये जो आपलं कॅल्क्युलेटर आहे. तर बऱ्यापैकी आता आपण किती घेतले, 50 ग्रॅम ओजन घेतले. 50 ग्रॅम मध्ये किती मासे बसलात, 150. तर हे बऱ्यापैकी माशांचं एव्हरेज वेट आले. आता ह्याच्यामध्ये मला काय करायचंय, मला 500 पिल्लांचं पॅकिंग करायचं. म्हणजे 500 पिल्लं जर पॅकिंग केली तर 166 ग्रॅम मध्ये तुमचं 500 पिल्लांचं वेट येते. तर बऱ्यापैकी हे प्रत्येक पिशवीमध्ये 500 पिल्लं पॅक केली जातात 166 ग्रॅमने. तर ह्या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस सीड नेण्यासाठी येणार आहेत त्यावेळेस ह्या पद्धतीने तुम्ही काउंटिंग करून सीड घ्या. आता जे मत्स्य बीज आपण पॅकिंग कशा पद्धतीने करणार आहे ते तुम्हाला मी दाखवून देतो. आता बऱ्यापैकी जे हे पाणी आहे तर एका बॅग मध्ये कमीत कमी आपण 7 लिटर पाणी भरलं जाते. 7 लिटर पाणी भरल्यानंतरून त्याच्यामध्ये आपलं जे मत्स्य बीज आहे बऱ्यापैकी आपण जे आता वेळ करून जे काउंटिंग करून बघितलं की 50 ग्रॅम मध्ये तुमची 150 पिल्लं बसतात. तर 166 ग्रॅम मध्ये तुमची 500 सीड पॅकिंग. तर पर बॅग मध्ये तुमचं 500 सीड पॅकिंग होणार आहे. आता ह्याच्यावरती तुमचा प्रवास किती लांबीचा आहे कसा आहे तर त्या पद्धतीने आता हा बऱ्यापैकी जर 500 सीड जर पॅकिंग केलं तर हे कमीत कमी 18 ते 20 तासापर्यंत हे पॅकिंग बऱ्यापैकी ह्या चांगल्या प्रमाणात राहणार आहे. तर आता बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आपण आता मेडिकल ऑक्सिजन भरणार आहे. आता ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे कमीत कमी एक 60 ते 70% पर्यंत आपण ऑक्सिजन भरणार आहे बॅगेमध्ये. आता ऑक्सिजन भरल्यानंतरून बऱ्यापैकी हे तुमचं सीड आता रेडी झालेलं आहे. बऱ्यापैकी जे गिफ्ट तिलापियाचं जे सीड आहे ते हे तांबोळी मत्स्यबीज उत्पादन केंद्र या प्रकारची पिशवी आहे, ह्या पिशवीमध्ये पॅकिंग केलं जाते. तर ही बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की बऱ्यापैकी सीड मध्ये फसवणूक केली जाते. तर सीड मध्ये फसवणूक कशी केली जाते, आता आपण जे बघितलं वेट बॅलन्सिंग करून आपण पिल्लांचं काउंटिंग घेतलं, काउंटिंग करून आपण सीड कसं पॅकिंग केलं. तर हे बऱ्यापैकी सगळेजण वेट बॅलन्सिंग करत नाही, काउंटिंग करत नाहीये. तर तुम्हाला मत्स्यबीज घ्यायचं असेल तर बऱ्यापैकी तुम्ही ह्याच पद्धतीने काउंटिंग करून तुम्ही सीड घ्यावे. ज्यावेळेस आपली बॅग पॅक झालेली तर पॅक करून तुमचा तिथून पुढे प्रवास चालू होतोय. तिथनं पुढे मी आता जे पॅकिंग केले कमीत कमी 18 ते 20 तासाचं पॅकिंग केले. तुम्ही ते 18 ते 20 तास प्रवास करून गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला ते मत्स्यबीज तलावामध्ये, बायोफ्लॉक मध्ये किंवा केज कल्चर मध्ये तुम्हाला बीज सोडायचंय तर ते बीज डायरेक्ट न सोडता त्याला टेम्परेचर कसं मेंटेन करायचं, टेम्परेचर मेंटेन करूनच ते सीड तुम्हाला सोडावं लागेल. तर ती तुम्हाला जी बॅग दाखवली तर ती बॅग तुमच्या ती पाण्यामध्ये कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटं तुम्ही ती बॅग ठेवून नंतरून नॉर्मली 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर त्या पॉन्ड मधलं थोडं किंवा बायोफ्लॉक मधलं पाणी घ्या, त्या बॅगेमध्ये थोडं ऍड करा आणि नंतरून ते सीड रिलीज करा. आणि सीड रिलीज केल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी जे आम्ही तुम्हाला फीड दिलेलं आहे तर ज्या दिवशी तुम्ही प्रवास करून सीड सोडणार आहे त्या दिवशी त्यांना फिडिंग करणं नाही. त्यांना फिडिंग करायची गरज नाही. तुम्ही मग दुसऱ्या दिवशीपासून त्यांना फिडिंग करून नॉर्मली सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस चालू करू शकताय. तर सर या माशांपासून शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? आता तुम्ही जे हे मत्स्यबीज बघितलं तर गिफ्ट तिलापियाचं मत्स्यबीज आहे. तर हे गिफ्ट तिलापियाचं मत्स्यबीज बाकी मत्स्यबीज पेक्षा गिफ्ट तिलापिया हा कमीत कमी तुमचा एक 5 ते 6 महिन्यामध्ये तुमचा हाफ केजी करून तुम्ही हा सेल करू शकताय. म्हणजे ह्याचा जो कल्चर आहे तुम्ही एका वर्षामध्ये तुम्ही 2 कल्चर घेऊ शकताय. बाकी बऱ्यापैकी जे आहेत रहू, कतला, पंगेशियस, मरळ यांचं बऱ्यापैकी तुमचं एक 10 ते 12 महिन्याचा कल्चर आहे. तो कल्चर तुम्हाला पूर्ण करूनच तो सेल करावा लागतोय. तुमचा तिलापिया हा जो असा मासा आहे हा पूर्ण देशामध्ये हा खाल्ला जाणारा 2 नंबरचा मासा आहे हा. तर बऱ्यापैकी ज्यांना कोणाला पॉन्ड मध्ये करायचंय, बायोब्लॉक मध्ये करायचंय, केज कल्चर मध्ये करायचंय तर त्यांनी हे गिफ्ट तिलापियाच
केलं पाहिजे. हे फायदेशीर आहे. तर फायदेशीर का आहे, तर तुमचा हा कमी वेळेत जास्त वाढतोय आणि याला विक्री भाव बी चांगल्या प्रमाणात आहे. आणि तुमचा जरी माल रेडी झाला तरी आम्ही बऱ्यापैकी तो माल कशा पद्धतीने विक्री करायचा आहे ती बी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तर तुमचं मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात त्यासाठी गोष्ट व्यवसायाची यामध्ये मराठमोळी युट्यूब चॅनल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपला मराठमोळी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा ठरतो. धन्यवाद.